आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सातारा दौरा, शिंदेंच्या हस्ते विविध कार्यक्रमांचं उद्घाटन। कोल्हापुरात मंगळवारी होणारी महायुतीची जाहीर सभा लांबणीवर, महायुतीकडून लवकरच नवी तारीख जाहीर केली जाणार, तपोवन मैदानावर सुरू करण्यात आली होती तयारी। उपमुख्यमंत्री अजित पवारांची आज जुन्नर तालुक्यामध्ये जनसन्मान यात्रा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चर्चासत्र आणि इतर बैठकांचं आयोजन, तर दुपारी 2 वाजता आंबेगाव तालुक्यामध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी 6 वाजता पुण्यामध्ये बैठक, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं आज बैठकीमध्ये आढावा घेणार। कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अहवालावरच्या फोटोंची चर्चा, बँकेच्या वार्षिक अहवालामध्ये झळकले अमित शहा आणि शरद पवारांचे फोटो, येत्या आठवड्याभरामध्ये अमित शहा कोल्हापूरमध्ये येणार असल्याची माहिती। सांगलीतल्या महिलांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी बनवली चक्क सोन्याची राखी, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीकडे सोन्याची राखी सुपूर्द, शहरातील महिलांनी वर्गणी काढत 3 ग्रॅम वजनाची सोन्याची राखी बनवली। राहुल कनाल यांच्या खांद्यावर शिवसेनेची नवी जबाबदारी, राहुल कनाल यांचा सोशल मीडियाच्या राज्यप्रमुखपदी वर्णी। राज्यामध्ये पुन्हा पावसाचं कमबॅक, पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूरसह अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 3 वर्ष कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या तातडीनं करा, केंद्रीय निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश।